वाघमारे लय सुंदर दिसताय वास. माझीच नजर लागायची तुम्हाला. असं वाटतंय ना की फक्त तुम्हाला बघत राहू. मग बघ की मी कुठं नाही म्हणलं. वाघमारे माहित नाही, पण जेव्हा आपलं पहिल्यांदा लग्न झालं होतं ना तेव्हा बी कदाचित तुम्ही एवढा सुंदर दिसत असाल. तेव्हा एवढं काही वाटलं नाही मला, पण आता तुम्हाला असं बघून माझं जीव नुसतं खायाळ होतोय बघ. सत्या, शेवटी माझं आडनाव वाघमारे. शेवटी या सातारच्या वाघाची शिकार नजरेनच केली की नाही. वाघमारे पण कधी लग्न होणार आपलं? मला तर असं वाटतंय ना की आत्ताच तुम्हाला उचलून मंदिरात न्यावं आणि पटकन लग्न करून टाकावं. हसायला काय झालं? असू नका वाघमारे, नाहीतर उचलून नेईन आत्ताच. येऊ का उचलून? अरे ओय, आमच्या म्हणजे चाललंय. तोंड सांभाळून बोल, माझी होणारी बायको आहे. कोण बायको? हा पुतळा आहे पुतळा. कुठला पुतळा? तोंडाला येईल ते बोलू नका. माझ्या होणाऱ्या बायको आहेत त्या. नाहीतर कार्यक्रम फिक्स करी नाही तर जावा. नाही तर आता सोने पुतळा अरे जागे. अरे सत्या, अरे बघ, माझ्या प्रेमाची किंमत पैशात करायला लागले ती लोक. तू काही येणं वेळ झालास काय? अरे साडी विकत घ्यायची असेल साडी विकत घे. पुतळा कुठे विकत घेतोस? अरे कुठला पुतळा? अरे तुझं पण काय रे सारखं पुतळा पुतळा? कुठं आहे पुतळा? दुकानातला उतरून घेऊन चाललाय. सॉरी आज तुम्हाला पाहिजे विकत घेऊन जावा. अरे सॉरी दादा, सॉरी या तुम्ही. अरे सत्या, काही येणं वेळ झालास का तू? अरे गुडघ्याला माशिंग काय बांधून बसलायस? अरे ठरलंय लग्न तुझं, होणार आहे बाबा. जरा कळ सोच की. अरे वय कळलंय मला. थांबा. अरे काय कळलंय? अरे काय तमाशा करायची गरज होती का? जरा तर कळतं का तुला? अरे पण मला कळलंय की. अरे पण सगळ्यांसमोर तुला हानी ना बल. मी आता गाडी घे, तू गाडी घे पटकन चल. ए सत्या, अरे चल की. चल रे बाबा. पण बल मा तरी ह्यो लग्नाचा जोडा जर वाघमारेने घातला ना तर एक नंबर दिसतील वाघमारे. हा दिसतील. चला. काय सुरवीनबाई? तुम्ही कधी आलात? इथंच होतो आम्ही.
बघत होतो तुझं लाजणं मुरडणं. चांगलं होतं बरं का सुरवीणबाई. आई तू लक्षात ठेवा, हे आता फक्त साडीचं कौतुक आहे. लग्न झाल्यावर आपलं आमची सुर्वे फॅमिली अशी सुर्वे फॅमिली तशी सासरचंच कौतुक. हा पण माहेरी आल्यावर सासरचं कौतुक नाही करायचं. तर सासरी जाऊन माहेरचं कौतुक केलंस तर ठीक आहे. आई आता सासर माहेर तर सोडच, आता एकदा लग्न झालं ना की दीदीच्या तोंडात फक्त तिच्या अहंचंच नाव असणार, हो की नाही? सतत आपलं आमरे तुझ्या सत्यादाजींनी असं केलं, तुझ्या सत्यादाजींनी तसं केलं, तुझ्या सत्यादाजीचं बस. आता होणाऱ्या सासूबाईंनी एवढ्या प्रेमाने साडी दिल्या म्हणल्यावर कौतुक तर असणारच की तिला. वय आई, मी तर अपेक्षा सोडून दिली होती सत्याबरोबर लगीन व्हायचं. सत्याचं प्रेम माझ्या नशिबातच नाही असं वाटायचं मला. दीदे अगं उलट तुझंच नशीब लय दान गे. म्हणजे बघ की तुमचं आधी चुकून लग्न झालं आणि त्यानंतर तुम्ही दोघं प्रेमात पण पडलात आणि नंतर लगेचच एकमेकांपासून वेगळं पण झाला. पण एवढं सगळं होऊन आता तुम्ही परत एकत्र आलाय. भारी आहे का नाही नशीब तुझं? वा 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 वा, काय माया देखील लईच खुश आहे त्या. हा वंसक, अहो आत्ता कुठं समद मंजूच्या मनासारखं होतंय. म्हणजे मला माहित आहे की तुम्हाला हे सगळं पसंत पडणार नाही, आवडणार नाही. पण आता झालं गेलं समजा विसरून जावा की. राग रुसवा जे काय असेल ते सोडून द्या समजा. अगं नाही सुनंदे, अगं तुला असं का वाटतंय मी नाराज आहे म्हणून? नाही, मी तेच सांगायला आले होते की मी अजिबात नाराज नाही. अगं बघ, मंजून सत्याच्या फिरमा पुढं माझं काय बे चालणार नाही ही मला कळून चुकलंय आता. त्याच्यामुळे मी स्वीकारलंय समज. आणि तू बघ आता सत्या आणि मंजूचं लगीन कसं धमधडाक्यात लावून देऊ आपण. हा मंजू, तुझ्या लग्नात मी कशी नाचणार आहे ती तुम्ही समधी बघतच बसा. लागा तयारीला. ही काय सुरू आहे नक्की? आत्या आणि मम्मी साहेब एवढ्यात कसे काय बदलू शकतात? काहीतरी गडबड नक्कीच असणार. कवी, तू पण तोच विचार करते ना जो मी करते का? मम्मी लग्नाला कशा तयार झाल्या ते? मला तर पहिले वाटलं होतं का नाटकच करताय बया, पण त्या पोरीच्या घरी पण मागणी घालायला गेल्या होत्या. मम्मींना पण खूप नाव जसं सुचले काय माहिती. तरीच म्हणलं एवढ्या दिवसांनी काहीतरी चांगलं घडणार आहे, त्याचं तुम्ही नाटकच काय नाही लावला? आली नटमुगरी. सत्यदेवाच्या मनासारखं होणार आहे ना. तुम्ही दोघी जण तर खुश असायला पाहिजे. ए सवे, ते तुला आम्हाला शिकवायची गरज नाहीये, आमचं आम्ही बघून घेऊ. आणि तू तर खुशच असणार की ग. तुला नाही पोळ करणार नेपाट पंजू वहिनीचा. तुला उगाच आमच्या मध्ये मध्ये करायची गरज नाहीये. तू त्यांच्या बाजूने आहेस ना, त्यांच्याच बाजूने जाऊन राहा. मी तिथेच राहणार, खऱ्याच्याच बाजूने. बाबो, तू तर वकीलपत्रच घेऊन ठेवलेस की त्या नेपाट मंजू वहिनीचं. तुला जे समजायचं ना ते समज. ह्या घरासाठी आणि सत्यदेवासाठी मी चांगलंच वागणार. एक काम कर सवे, जा त्या मंजू वहिनीच्या घरी जाऊन राहतो. तू मला शिकू नको, हे माझं घर आहे, मी इथे काय चाललं का तुमचं? अहो मग मी सगळ्याला सांगा की त्या नेपाट मंजू वहिनीची बाजू घेऊन मला बोलतीये ती. बरोबरच बोलते ती, चुकीचं काय त्यात? पण मम्मी साहेब तुम्ही म्हणलं होतात ना की ऍक्सिडेंटल जॉब ना पडेल ना का एखादा शिंदा सपने.
आणि ऍक्सिडेंटल जाऊबाई काय म्हणतेस ग? मंजिरी नाव आहे तिचं, नावाने हात मारायची काय? नाहीतर आता मोठ्या जाऊबाई असं म्हणायला शिक. हे बघ सपने, पुन्हा मला ती चूक करायची नाही. आणि मंजिरीच आता ह्या घरची मोठी सून होणार, कळलं का? तेव्हा तिला तिचा योग्य मान मिळाला पाहिजे. हो चित्रकार, बरोबर बोलते ना मी? सवय चहा दे मला. आता तर सगळं माझ्या मनासारखं होत, तरी पण काहीतरी चुकतंय असं का वाटतंय? आमरे अरे डीजे घाबरले ना मी. हाक तरी मारायचीस. हाक मारली होती मी आमरे, हो शपथ, पण तुलाच ऐकू गेलं नाही. काय झालंय? तेच तर कळना झालंय ना काय होतंय ते. तुला ताप आलाय का? मी साखर पाणी आणू का? नाहीतर आपण डॉक्टरकडे जाऊया. अरे नाही डीजा, तसं काहीच नाही. अरे मम्मी साहेब दीदीला रीतसर लग्नाची मागणी घालायला घरी आलेल्या. हो, आणि एवढंच नाही, त्यांनी आपली सगळ्यांची माफी सुद्धा मागितली. अगं मग चांगलंय की आमरे, तू काय विचार करत बसलीस? पण असं नाही, मम्मी साहेबांचा आता विरोध पण नाहीये या लग्नाला. काय आमरे, ते ऐकून मला नाही आता तुला नाचायला काय झालंय? ते माझं सत्तूच्या शिल्लक काय नाही, ते मंजेच्या मनासारखं होतंय ना, बोलून नाचत होतो. सगळं ठीक आहे रेडीच्या, पण हे असं अचानक सगळं चांगलं होतंय ना, मला लय टेन्शन येते बघ. वेगळीच भीती वाटते. भीती? आणि म्हणजे हे सगळं चांगलं चाललंय, त्यात काहीतरी वेगळं तर होणार नसेल ना? म्हणजे आता बघ ना, आत्या आणि मम्मी साहेब किती कजाक बायक आहेत तुला माहिती. ह्या अशा अचानक कशा बदलू शकतात? आणि त्यांची मतं एवढ्या लवकर कशी काय बदलली? आपल्या दीदीला त्या काही करणार तर नाहीत ना? मला लय टेन्शन येते अरे. आपल्या दीदीला जर काही झालं ना, मला लय टेन्शन येते डीजा. बस 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 बस. अरे शांत शांत. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको समरे. आपले मला काय वाटतं, मम्मी साहेब आणि माझी मम्मी दोघींना बी त्यांची चूक कळली असेल. हा, त्यांनी सत्यादादा आणि मंजीला वेगळं करण्यासाठी काय नाही केलं मला सांग? काय नाही केलं? ते हारल्याच ना, त्या हारल्याच का नाही? बोलून तुला सांगतोय, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्यांचा सत्यादादा आणि मंजीच्या प्रेमावर विश्वासच बसला असेल बघ, म्हणून ते अशा चांगलं वागत असतील. बी पॉझिटिव्ह. तू बी सत्यादादा आणि मंजीच्या प्रेमावर विश्वास ठेव आमरे, त्यांचं सगळं चांगलंच होईल बघ. हसून दाखव बघू. ह्या आमरेची नजर जरा लईच बारीक आहे. एवढं समजा सगळं आनंदात व्यवस्थित चालू असताना हिला बरोबर आमच्यावर संशय आलाय. नाही 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 नाही, काय बी करून ह्या आमरेला गप केली पाहिजे, नाहीतर ही समध्या पिल्यांवर पाणी फिरवल. आता ह्या नेबळेटला रीतसर मागणी तर घालून आली मी, आणि त्या फुकटीला बी सांगितले चांगलं वागायला. पण आता पुढं काय करायचं ती ठरवायला पाहिजे, नाहीतर खरोखरच ही नेबळ ह्या घरात सून म्हणून यायची. ही फुकटी कशाला फोन करते काय माहिती? सारखं सारखं काय फोन करतेस ग?
महत्वाचं काय तर सांगायचं होतं तुला म्हणून फोन केला होता. बोल काय ती पटकन. हे बघ, तू जसं सांगितलंयस का नाही तसंच समज करते आम्ही. पण तुझी ती नेपळट, तिची भन आमरी आमची, ती जरा अतिशहाणी आहे. तिला अजून बी आपल्या दोघींवर संशय आहे. जरा गरजेपेक्षा जास्त हुशार आहे ती. तिच्याशी वागताना नीट काळजीनं वाग, आणि जास्त डाऊट नाही आला पाहिजे तिला. हा होय होय, त्याची काळजी घेतेच मी. तू जसं सांगितलंय तसंच वागते सगळं. ती आंबरी किती जरी दीडशानी असली का नाही तरी बी मी तिची आत्या आहे. त्याच्यामुळं तिच्याशी कसं वागायचं ती मला चांगलंच ठाव आहे. पण काय आहे माहितीये का, पण ही आंबरी आसपास असली का नाही की समज जरा अवघडच असते. कारण ती आता आमच्या डीजाला फितवायला लागली. आपल्या दोघींबद्दल तिला जी काही संशय आहे ती डीजाला सांगून सांगून तिने त्याचं डोसकं खाल्लंय. आता तुझं पोरगं म्हणल्यावर काय अपेक्षा असणार. हा आता आमचा डीजा जरा डोसक्याने आदूच आहे म्हणा, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. बरं ते सोड, ह्या आमरेचं आता काहीतरी केलं पाहिजे बरं का. एवढं लक्षात राहून दे म्हणजे झालं. आत्ताच नको काय करायला. फक्त तू तिच्यावर करडी नजर ठेव. येळ आली की सांगते काय करायचं ती. चित्रकार काय झालं. तुम्ही चित्रकार चित्रकार ऐका की चित्रकार. मी खरं चित्रकार. अहो ऐका की चित्रकार. चित्रकार मी तुम्ही चित्रकार. अहो काय करताय तुम्ही. काय काय झालं एवढे दचकतेस कशाला. नवरा आहे ना मी तुझा. मग अशी लांब लांब का चालली. मी ते चित्रकार. अगं जरा आणलंय मी तुझ्यासाठी. मी मारणार तुझ्या केसावर. चालेल ना. चित्रकार ह्या आधी तर कधी सुचलं नाही तुम्हाला. असं अचानक कसं काय गजरा आणला. म्हणजे सत्याचं मंजूचं लगीन आहे ना आपलं काय तवा. म्हणून काय झालं आपल्यातलं प्रेम काय कमी झालंय नाही ना. माया खरंय की याच्या आधी मी कधीच तुझ्यासाठी गजरा घेऊन आलो नव्हतो. पण आता तू सत्य आणि मंजूचं नातं स्वीकारलेस. त्यांच्या सुखात आपलं सुख बघतेस म्हणून माझ्याकडून हे तुला गिफ्ट. माळून तुझ्या केसात. चित्रकार जा आता. खरंच समजे किती खुश झाल्यात लगेच. पण थोडं थांबा. माझ्या लेकाचं लगीन नाही ना माझ्या मर्जीने लावलं तर नावाची माया सुरवे नाही मी. बोला बोला. डायरेक्ट आहो जाऊ. एवढा मन पण. सत्या बोल काय झालं.
काय नाही, तुम्ही जरा घराच्या बाहेर या. कुणाच्या? कुणाच्या काय, तुमच्याच की. अरे मग असा पाहुण्यासारखा बाहेरून काय फोन करतोयस? आत ये की. वाघमारे, मी ना तुम्हाला भेटायला आलोय, त्यामुळे तुमच्या घरच्यांच्या समोर येत नसतोय मी. तुम्हीच बाहेर या. नाही हा, मी नाही येणार. किती वाजलेत बघ, तूच यात. वाघमारे, मी म्हणलं ना मी नाही येणार. अहो स्पेशली तुम्हाला भेटायला आलोय मी, मग तुमच्या घरच्यांच्या पुढे येऊन काय करू? तुम्ही या बाहेर, तुम्हाला यायला लागते. सत्या, काय हट्टीपणा लावलास तू? ये की आत. आता तुम्हाला माझा हट्टीपणा माहितीच आहे वाघमारे, आठवतंय ना तुम्हाला? फक्त तुमच्यासोबत राहण्यासाठी अख्खी रात्र जेलमध्ये काढली होती मी. मग तसंच अजून एक रात्र तुमच्या घराच्या बाहेर काढू शकतो. ए बाबा नको, थांब, मी येते. थांब. आई, मी जरा येते का बाहेर जाऊन? लवकर ये ग, जास्त वेळ थांबू नको. अहो चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. काय काय करत होता वाघमार? काय नाही, उद्याची तयारी. युनिफॉर्म इस्त्री करत होते. तू अचानक इथं कसं काय? अहो ते काय झालं, मी आपलं या रस्त्याने जात होतो, म्हणलं जाता जाता भेटून जावं माझ्या बायकोला. लईच रिकामी वेळ आहे माझ्या होणाऱ्या नवरोबाकडे. लग्नाची कामं नाही करायची का पुढच्या वर्षी लगीन करायचे? काय हो वाघमारे, प्रत्येक गोष्टीची घाई असते तुम्हाला, होय की नाही? म्हणजे आधी डिवॉर्सची घाई, डिवॉर्स झाल्यावर घरातनं बाहेर पडायची घाई, त्यानंतर आता लग्नाची घाई, लग्नानंतर परत घरात यायची घाई. किती घाई असते तुम्हाला वाघमारे. मी तुम्हाला खरं सांगू, मला आत्ता असं वाटतंय ना की नकोच ती विधी काय. आत्ता तुम्हाला घराला घेऊन जावं आणि आत्ता संसार सुरू करावा. नाही, अजिबात नाही. सॉरी, खरंच सॉरी. सॉरी 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 सॉरी. नाही नाही, असू दे वाघमारे, माफ केलं मी तुम्हाला, सोडा. सॉरी.